श्री स्वामी समर्थ. जुलै महिन्यात 1-2 नव्हे तर तब्बल 4 ग्रहांचे संक्रमण पाहायला मिळणार आहेत. जुलै महिन्यात तब्बल 4 ग्रह करणार गोचर. या राशींना मिळेल पैसाच पैसा. या ग्रहाच्या गोचर करण्याचा कालावधी नेमका काय असणार आहे? ज्योतिषशास्त्रात प्रत्येक दिवस नवीन घडामोडींचा असतो. शास्त्रात नवग्रह कार्यरत आहेत, त्यामुळेच प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे स्थान बदलत असते. हे ग्रह एका ठराविक कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी परिवर्तन करत असतात. या प्रक्रियेला गोचर असे म्हटले जाते. महिनाभराच्या कालावधीत अनेक गोचर पाहायला मिळतात. येत्या जुलै महिन्यातसुद्धा अशाच महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. जुलै महिन्यात 1-2 नव्हे तर तब्बल 4 ग्रहांचे संक्रमण पाहायला मिळणार आहेत. जुलै महिन्यात 4 मोठे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करणार आहेत. या गोचरमुळे अनेक शुभ अशुभ योगसुद्धा जुळून येणार आहेत. या ग्रहांबाबत सांगायचे तर मंगळ, शुक्र, बुध आणि सूर्य हे महत्त्वाचे ग्रहस्थान बदल करणार आहेत. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. या ग्रहांच्या हालचालींमधून घटित होणाऱ्या योगांचा परिणाम राशीचक्रातील 12ही राशींवर होणार आहे. यामध्ये काही राशींना सकारात्मक बदल पाहायला मिळतील तर काही राशींना नकारात्मक बदल पाहायला मिळतील. पाहूया या ग्रहांच्या गोचर करण्याचा कालावधी नेमका काय असणार आहे. पहिला ग्रह शुक्र. नवग्रहांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा ग्रह म्हणजे शुक्र होय. शुक्राला सुख, समृद्धी, धन आणि सौंदर्याचा कारक ग्रह मानला जातो. शुक्राच्या स्वराशीतसुद्धा हे गुणधर्म पाहायला मिळतात. वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी कायम ठेवण्यासाठी शुक्र ग्रह जबाबदार असते. कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर असेल तर त्या राशीला आर्थिक आणि वैवाहिक बाबींमध्ये अडचणी संभवतात. त्यामुळेच शुक्र ग्रहाची प्रत्येक हालचाल महत्त्वाची असते. त्यानुसार शुक्र 7 जुलै रोजी पहाटे 4:39 कर्क राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो मंगळ. जुलै महिन्यात मंगळ ग्रहसुद्धा गोचर करणार आहे. नवग्रहांपैकी मंगळ ग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंगळाला ग्रहाचा सेनापती म्हणून संबोधले जाते. मंगळ ग्रह साहस, पराक्रम, योद्धा वृत्ती यासाठी कारक आहे. जेव्हा मंगळ ग्रहाची शुभदृष्टी एखाद्या राशीवर असते तेव्हा त्या राशीची भरभराटी होते. परंतु कुंडलीत मंगळ ग्रह कमजोर असेल किंवा अशुभ स्थानावर असेल तर त्या राशीला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दरम्यान 12 जुलै 2024 रोजी मंगळ शुक्राची स्वराशी असणाऱ्या वृषभ राशीत गोचर करणार आहे. सायंकाळी 7:12 हे गोचर होईल. त्यानंतर आहे मित्रांनो सूर्य. नवग्रह. नवग्रहात सूर्याला महत्त्वाचे स्थान आहे. सूर्याला
ग्रहाचा देवता म्हटले जाते. त्यामुळेच सूर्यग्रहाच्या हालचाली प्रत्येक राशींसाठी खास असतात. सूर्याला निडरपणा, तेज, ज्ञान, नेतृत्व यासाठी कारक मानले जाते. या ग्रहाचा प्रभाव ज्या राशींवर पडतो त्या राशीसुद्धा तितक्याच तेजस्वी बनतात. 16 जुलै 2024 रोजी सकाळी 11:29 कर्क राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे या राशीत आधीच बुधसुद्धा विराजमान असणार आहे. त्यामुळेच बुध आणि सूर्य एकत्र आल्याने बुधादित्य राजयोग हा अत्यंत शुभ योग निर्माण होणार आहे. याचा लाभ काही राशींना मिळणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो बुध ग्रह. बुध ग्रहाला सुद्धा नवग्रहात विशेष स्थान आहे. बुध ग्रह बुद्धी, चातुर्य, तटस्थपणा यासाठी कारक असतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असतो त्या लोकांना बौद्धिक गोष्टीमध्ये अडचणी निर्माण होतात. शिवाय आर्थिक बाबीमध्ये समस्या उद्भवतात. याउलट बुध ग्रह मजबूत असल्यास तुमच्या बौद्धिक क्षमतेचे कौतुक होते. नवनवीन कल्पना सुचतात. आर्थिक फायदे होतात. येत्या 19 जुलै रोजी बुध ग्रह सिंह राशीत गोचर करणार आहे. हे गोचर सकाळी 8:48 होणार आहे. या गोचरच्या निमित्ताने सूर्यासोबत बुधादित्य राजयोग जुळून येईल. जुलै महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या गोचरमध्ये मेष, वृषभ, कन्या, मिथुन, सिंह, कर्क या राशी नशीबवान ठरणार आहेत. या राशींना गोचरचा लाभ मिळणार आहे. या काळात त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन सुख समृद्धी लाभेल. शिवाय विविध मार्गाने धनलाभ होऊन आर्थिक स्थिती सुधारेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरा.